आमचे जे मुलं इकडं ऊस तोडण्यासाठी कामाला आलेले होते आणि ट्रॅक्टर मालकाचा आणि त्यांचं काय झालं आहे मुकदमाचं ते आम्हाला काही माहीत नाही. पण आम्ही इकडं आलो असताना आम्हाला ट्रॅक्टर मालकाने पट्टा पडला. घरी पोचायच्या ऐवजी इथंच कोंबून ठेवलं आहे आणि 2 महिन्यापासून सारखी मारहाण चालू होती सर. आम्ही या मारहाणला कंटाळून शेवटी आम्ही आत्महत्या करण्याचा सोचला. पण दुर्दैव असं की आम्हाला शासनाची मदत मिळाली म्हणून आम्ही इथपर्यंत येऊन पोचलो आणि आमच्या लेबरला सुटका मिळाली. हा प्रकार किती दिवसापासून चालू होता? कमीत कमी 15 दिवसापासून चालू होता. सारखी मारहाण होती. पुरे जेवढे काही बालमंडळी आहेत पुरे असे लंगडे पांगडे झाले सर. त्यांना नीट चालता येईल. पुरे कामगार आहे सर. त्यांना इतकं मारलेलं आहे की त्यांना असं रस्त्यानंसुद्धा सुकट नीट चालता येत नाही. आणि ज्या बाया माणसं आहेत त्यांना लोटलाट केली. परत 2 बैल होते ते सुद्धा विकून टाकले ट्रॅक्टर मालकांनी. आणि जो माणूस होता त्याच्यापाशी ते बैल होते त्यालासुद्धा इथलं बेदम मारहाण केली आणि त्याचे बैल इकून टिकून पैसे हिसकावून घेतले. त्याला खूप बेदम मारहाण करून काढून दिलं सर इथून. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.